एक मोठी बातमी आपल्या समोर येते। एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं। सुदैवाने सुखरूप लँडिंग जुहूत उतरवलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका बसला। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही ठाणे जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्याचं दिसून येत आहे। त्यातच एकनाथ शिंदे हे मुरबाड येथे गेले असता त्यांचे हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यात अडकले होते। सुदैवाने पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे ते सुखरूप जुहू येथील हेलिपॅडवर लँड करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कल्याण मुरबाड येथे लग्नासाठी जाताना शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं होतं। वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत वादळातून हेलिकॉप्टर बाहेर काढलं। मुरबाडमध्ये अचानक सुरू झालेला पाऊस आणि वादळामुळे एकनाथ शिंदे यांनी पुढील प्रवास टाळल्याची माहिती आहे। हेलिकॉप्टर पुन्हा जुहू येथील हेलिपॅडवर उतरवण्यात आलेला आहे। शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सगळेजण सुखरूप आहेत। कल्याणमध्ये एका लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाभगाव परिसरातील हेलिपॅडवर उतरणार होते, मात्र अचानक आलेल्या वावटळीमुळे अवकाशात दृश्यमानता वाढली होती आणि यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील जुहू येथे इमर्जन्सी लँडिंग केल्याची माहिती मिळते आहे। बाभगाव हेलिपॅड येथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता, तो आता हटवण्यात आलेला आहे।